नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो वडकीमध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताद बादशाह म्हणजे मथुर आपल्याला दिसत आहे वडकीमध्ये. मगाशी तो आलेला आहे. पिंटू शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसं वाटतंय मथुर आज पुन्हा गोट्यावरती आला? मथुर आल्या प्रत्येक वेळेस आनंदच घेऊन येत असतो. हा. आम्ही पण आनंदानेच त्याला म्हणजे माघार जायचं नियोजन करत असतो. बर. मागच्या वर्षीचं मैदान ज्यावेळेस मथुर आणि शिरसवडीची रायफल जोडी पाहिलेली आणि त्यावेळेस प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली, त्यावेळेस घरी मथुरला घेऊन गेलेला, त्याचं ऑप्शन वगैरे झालेलं, त्या आठवणी कुठं ताज्या झाल्या का? 100% म्हणजे तोच विश्वास असतो प्रत्येकाचा, म्हणजे आपला म्हणजे प्रत्येक बैल मालकाचा की आपलं नियोजन कोण चांगलं करू शकतो किंवा कोण चांगलं पाहू शकतो. तसं दादांचा विश्वास आपल्यावरती आहे. त्या पद्धतीने दादांनी नियोजन मी चांगले केले. चांगल्या नियोजनात उद्या दिसेल मथुर. काय पायरा वगैरे काय समजलंय का? कसं काय 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 कारण बरेच जणांचे कमेंट आलेत की पिंटू शेट यांना माहित असणार 100% पायरा तर कसं असतं, काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे त्या पद्धतीने दादांनी चांगला पायरा केलाय. पण उद्या बैल 100% 1001% गुलालातच दिसेल मथुर. तरी नवीन जोडी असू शकते का यापूर्वी पाहिलेली जोडी असू शकते? कसं नाही, दादांचं म्हणजे प्रत्येक वेळेस असतं की नवीनच काहीतरी नियोजन असतं, त्यामुळे नवीन पायऱ्यात 100% दिसणार आणि व्यवस्थित कार्यक्रम होणार. सर्वांचा लाडका कॉकटेलचं काय पायरा सांगून टाकावं अशी मी तर म्हणतो. काय कॉकटेलचं पायरा कसा असतो बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी मालकांना माहित असतं कोण कोणासोबत पळणार आहे, फक्त प्रेक्षकांना माहित नसतं. तर चांगल्या नियोजनात असेल तर ते पण नियोजन चांगलंच केलेलं आहे. गावचं मैदान आहे, काय अपेक्षा राहतील कॉकटेल कडून? मथुर पण आहे आणि नवीन खरेदी राहुलभाई यांची सर्जा पण आहे, काय अपेक्षा राहतील? म्हणजे आमच्यापेक्षा म्हणजे माझी तर म्हणजे मनापासून इच्छा आहे की ज्या वर्षी मागच्या वर्षी घडलं तेच ह्या वर्षी घडावं, मथुरने 1 नंबर करावा. आमच्या संपूर्ण म्हणजे आमच्या टीमची इच्छा आहे, राहुलभाईच्या फॅनची इच्छा आहे, मथुर प्रेमीची इच्छा आहे की मथुरने 1 नंबर करावा. मध्यंतरीच्या काळामध्ये जरा आजारी होता मथुर, पण त्यावर मात करून त्यानं श्रीनाथ केसरीचं मैदान तिथे 4 नंबरचा मानकरी ठरला, ते पण आदत वासरू घेऊन. त्यानंतर मला वाटतं बिनजोडचे पण आता 1-2 गुलाल घेतले. कसं वाटतंय म्हणजे आता नंबर केला होता श्रीनाथ केसरीला त्यांनी, तर त्याच्या मागचे परिश्रम भरपूर आहेत. की राहुलभाई स्वतः असतील, शुभम असेल, गौरव असेल, म्हणजे संपूर्ण टीमचं मी कौतुक करा, एवढं कमीच करा. मी गणपती परेडला गेलो मथुरकडे भेटायला, तर त्यावेळेस मथुरची तब्येत खरोखरच म्हणजे खराब होती भरपूर. पण आता पाहतोय मथुरला म्हणजे प्रत्येक मालकाचा जीव असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाही. तर मुलापेक्षा जास्त सांभाळतात राहुलभाई. तर बैल आज एकदम फ्रेश मध्ये. दादा केव्हा येणार आहेत? कसं काय? दादा निघालेत, फोन झालाय, दादा संध्याकाळी पोहोचतील आज. दादा, एक कुठेतरी मनामध्ये दबाव असतो का की बाबा कॉकटेल कशा पद्धतीने उद्या पळेल? कारण सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत आणि एक बैलगाडी मालकाची इच्छा असते की गावचं मैदान आहे, कुठेतरी आपल्या बैलांना चांगलं पळ दाखवून नाव केलं पाहिजे. नाही, मला माझं वैयक्तिक मत आहे की मला गट पास झाला तरी मला भरपूर समज आहे आमच्या गावच्या मैदानात, पण मथुरला 1 नंबर झाला पाहिजे ही मनापासून इच्छा आहे. बरं, सर्जेविषयी काय सांगाल? कारण सर्जेचं पण जोरात नियोजन दिसतंय. सर्जेचं नियोजन पण चांगलं झालेलं आहे. आता आदत येतो पण ओपनच्या मैदानात त्याला काढलेलं आहे, ते चांगल्या नियोजनात तो पण दिसेल. तर आता सवय लागली आता इकडे यायची. जे आता मैदानाकडे वळूयात आपण. सर्व तयारी पूर्ण झाली का मैदानाची? कसं म्हणजे सर्व तयारी पूर्ण झाली, म्हणजे महाराष्ट्रातील एक शिस्तीचं मैदान म्हणून दत्त जयंतीचं हिंद केसरी मैदान पाहिलं जातं. त्या सगळ्या बैलगाडी मालकांना माहितीच आहे की एकदम शिस्त आणि म्हणजे शिस्तच असते, तिथं कसली तडजोड नसते, असं मैदान वडकीकरांचं. जे लांबून काही बैलगाडी मालक येते त्यांची काही सोय वगैरे सोय केलेली आहे तिथं, सगळे मैदानावर सोय केली. जवळचे मित्र परिवार असेल तर आपण स्वतः प्रत्येक जण कॉन्टॅक्ट करून आलेले, प्रत्येकाचं नियोजन झाले. वडकीत म्हणजे आज बैलांचं पूर्ण म्हणजे मेळावा असल्या की प्रत्येक गोट्यावरती 4-5 बैल उतरलेलीच आहेत. बरेच लांबून प्रेक्षक येणार, प्रेक्षकांना काय आव्हान कराल? प्रेक्षक बरेच लांबून येते कारण की सिटी जवळ मैदान असल्यामुळे प्रेक्षक जास्तच येणार आहे. प्रत्येकाने आपले जबाबदारीने यावं, समोरून यावं, कारण की काय प्रेक्षकांना माहित असतं की बैल म्हणजे पुढे गेल्या सुट्टीला पण नाही का पुढे आयला प्रॉब्लेम होता ना, प्रत्येकाने काळजीपूर्वक यावं. अजून दादा आहेत. नमस्ते दादा, काय सांगाल? मथुर आज गोट्यावरती आलाय, कसा आनंद आहे आज?
मथुर गोट्यावरती आला म्हणजे आमच्या बंधूंचं प्रेम, पिंटू भाऊंचं प्रेम, जसं राहुल भाऊंचं जसं प्रेम आहे आमच्या भाऊंवरती, त्या प्रेमापोटी खास गेली 2-3 वर्षाची मैत्री, त्या प्रेमापोटी आज मथुर आमच्या गोट्यावरती आलाय आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्यातली त्यात म्हणजे आज सकाळी 12 वाजता मथुर या ठिकाणी आलेला आहे. जवळपास हजारो संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येऊन मथुरची भेट घेऊन गेलेले आहेत. याचा एक अजून आनंद आम्हाला मोठा आहे. पिंटू शेट माग चिरंजीव पण दिसतोय तुमचा, पुतण्या सॉरी, त्याला पण आवड निर्माण झाली वाटते तुमच्यासोबत. शाळेमुळे नाही, नाहीतर कॉकटेल कासा करून तोच असतो सध्या, कायम असतोच. कायम सोबत असतो. बायाकडे जाऊया आपण जरा. काय कसं वाटतंय मथुर आज समोर बांधलाय? आनंद वाटतोय. हा, आनंद वाटतोय. काय कसं काय उद्या किती नंबर करायचं मग? उद्या 1 केला पाहिजे गावच्या मैदानात. हा, आणि कॉकटेल काय सज्ज आहे का उद्या? हा. बर. तर मित्रांनो, हा होता बिनजोडचा बेताज बादशाह म्हणजे मथुर. इधर बोलायचे का तुला? मथुर सज्ज आहे उद्याच्या वडकीच्या मैदानासाठी. धन्यवाद.